ओम शांती. आज 25/7/2026 शनिवारचे साकार मुरलीचे महावाक्य. आज बाबांनी जीवदान या शब्दाचा अर्थ सांगितला आहे. त्याचबरोबर काया कल्पतरू कशी करायची याचं स्पष्टीकरण बाबांनी आज दिलेलं आहे. बाबा म्हणतात प्रशंसेच्या आधारावरती कधीही आपली अवस्था नको, पर प्रशंसा ही अल्पकाळाच्या असते आणि त्यामुळे अवस्था पण अल्पकाळाची होते. खूप सुंदर आज बाबांनी भक्तीमधलंही वर्णन केलेलं आहे. चला तर मग आजचे महावाक्य ऐकूया. गोड मुलांनो, तुम्ही इथे आला आहात स्वतः सहित सर्व दुनियेच काया कल्पतरू बनवण्यासाठी. आठवणीच्या द्वारेच काया कल्पतरू बनेल. प्रश्न, नरकवासी पासून स्वर्गवासी बनण्याची विधी काय आहे? आता तुम्हा मुलांना जीवदान कसे मिळते? उत्तर आहे, नरकवासी पासून स्वर्गवासी बनण्यासाठी प्रथमतः मरावे लागेल. बाबा म्हणतात, मी आलो आहे तुम्हा सर्वांना मृत्यू देण्यासाठी. सुंदर पॉइंट आहे ना. देहास समाप्त करून बाकी आत्म्यांना वापस घेऊन जाणार, हेच आहे खरे जीवदान. यासाठी महाभारत लढाई आहे, ज्यामध्ये सर्वांचा विनाश होणार आहे. मग आत्मे पावन बनून वापस घरी जातील, मग स्वर्गामध्ये येतील. आजचं गीत आहे, माता ओ माता तू माझी भाग्य विधाता. ओम शांती. जगदंबाची स्तुती आज मुरलीमध्ये गीत मध्ये आपण ऐकली. जगदंबा एकच नाव आहे ना. जसं एक आपल्यावरती सुद्धा काही 2-3 नाव नसतात, मूळ नाव एकच असतं. तसं बाबा म्हणतात प्रजापिता ब्रह्मा पण एकच आहे, जगदंबा पण एकच आहे आणि परमपिता परमात्मा शिव सुद्धा एकच आहे. परमपिता परमात्मा सर्व आत्म्यांचे पिता आहे. साकार प्रजापिता ब्रह्मा आहेत, पण प्रजापिता एक, जगदंबा एक. पुढे बाबा सांगतात विष्णू, शंकर यांना प्रजापिता म्हणता येणार नाही, कारण प्रजापिता ब्रह्मा त्यांना म्हटलेलं आहे ज्यांच्या शरीरात निराकार परमात्मा प्रवेश करून नवीन दुनियेची स्थापना करतात, मग त्यांचं नाव प्रजापिता ब्रह्मा पडतं. ब्रह्माद्वारे ब्राह्मण रचले जातात आणि ब्राह्मणांनाच राजयोगाचा अभ्यास शिकविला जातो. पूर्ण एक पॅराग्राफ बाबांनी याच्यावरती सांगितलेला आहे. बाबांनी सांगितलं विष्णू म्हणजे लक्ष्मी आणि नारायण यांचं एकत्रित स्वरूप आहे विष्णू. कारण विष्णूंना 4 हात दाखवले तर हे लक्ष्मी आणि नारायणाचं कंबाईंड एकत्र स्वरूप आहे. बाबा सांगतात सतयुगामध्ये एक पिता आहेत, एक वडील. भक्तीमध्ये 2 वडिलांचा परिचय आहे, म्हणजे देहाचे वडील आणि आत्म्याचे वडील परमात्मा. पण संगम युगावर मात्र 3 वडिलांचा परिचय आपल्याला होतो. बाबांनी आज खूप स्पष्ट सांगितलेलं आहे की संगम युगावर अलौकिक पिता प्रजापिता ब्रह्मा आहेत, ज्यांच्याद्वारे आपला अलौकिक जन्म होतो. म्हणूनच संगम युगावर 3 पिता. बाबा पुढे सांगतात की निराकार परमात्म्याची मुलं आपण आपसामध्ये भाऊ भाऊ आहेत, पण प्रजापिता ब्रह्माचे मुलं त्या नात्याने आपण आपसात भाऊ बहीण आहोत. तर कुठलीही विकारी दृष्टी आपली आपसामध्ये नको राहायला. बाबा स्पष्ट सिद्ध करून सांगतात सतयुग त्रेतामध्ये 21 जन्म आहेत आणि मी तुमची काया कल्पतरू करतो, बदलतो, परिवर्तन करतो. अमर बनवितात बाबा आपल्याला. म्हणजे सतयुग त्रेतामध्ये अकाले मृत्यू नाही, अमर बनवतात आपल्याला, मृत्यूवरती विजय.
श्रीकृष्णाची तिथी तारीख काढता येते, परंतु निराकार परमपिता परमात्म्याची तिथी तारीख काढता येत नाही. का? कारण ब्रह्मातनामध्ये परमात्मा येतात आणि आपलं कार्य करून लगेच निघून जातात. श्रीकृष्ण मातेच्या गर्भाद्वारे जन्म घेतात, त्यामुळे तिथी तारीख वेळ काढता येतो. निराकार शिवबाबांचं ते काढता येत नाही. शिवरात्री उत्साहाने साजरी करतो आपण, पण तिथी तारीख नाही काढता येत, वेळ सांगता येत नाही. पुढे बाबा सांगतात ब्राह्मण अर्थात शेंडी, आणि ब्राह्मणांच्या शेंडी अर्थात श्रेष्ठ, ब्राह्मण अर्थात उत्तम, परंतु त्यावरतीही छोटी के ऊपर त्यावरती आहेत निराकार परमात्मा. कारण परमात्मा सर्वोच्च सत्ता आहेत, त्यांच्यावरती कुणीही नाही. म्हणून ब्राह्मण चोटी श्रेष्ठ, त्याच्यावरती आहेत शिवबाबा. बाबा पुढे सांगतात प्रत्येक आत्मा सतो रजो तमो मध्ये जाते. प्रत्येकाला या अवस्था, पायऱ्या, टप्पा पार करावाच लागतो. आता प्रत्येकाची तमोप्रधान अवस्था आहे आणि आता सतोप्रधान दुनियेमध्ये जायचं आहे. त्यासाठी सतोप्रधान बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. मग बाबांनी भक्तीमध्ये विश्लेषण केलं भक्तीबद्दल, की भक्तीमध्ये तेल चढवणे, तिवाट्याची पूजा करणे, ही सर्व तमोप्रधान भक्ती आहे. पाण्याचीही पूजा करतात, गंगेची पूजा करतात, गंगेला पतित पावनी समजून दान देतात, है ना, पाया पण पडतात. तर बाबा म्हणतात, पुढे बाबांनी सांगितलं 4 भुजावाला मनुष्य दाखवतात, 8 भुजावाली देवी दाखवतात, पण अर्थ कुणीही जाणत नाही. याचा योग्य आणि यथार्थ अर्थ बाबा आपल्याला सांगतात. बाबा म्हणले 4-8 भुजावाला कोणी मनुष्य नसतो. विष्णूंना 4 हात ही प्रवृत्तीची निशाणी आहे. प्रवृत्ती मार्ग अर्थात लक्ष्मी आणि नारायण यांचं एकत्रित स्वरूप आहे विष्णू. पुढे बाबांनी सांगितलं वैष्णव अक्षर विष्णू पासून निघालेला आहे. वैष्णव म्हणजे भक्तीमध्ये बाहेर असं समजतात की जे शाकाहारी आहेत, मांसाहार करत नाहीत, त्यांना वैष्णव म्हणतात बाहेर. पण बाबांनी सांगितलं वैष्णव त्यांना म्हणतात जे पवित्र राहतात, पवित्र असणारे असंच वैष्णव म्हणता येईल. बाबांनी स्पष्ट अर्थाचं विस्तृत विश्लेषण केलेलं आहे. पवित्रता सुद्धा फक्त ब्रह्मचर्य नाहीये, तन मन धन पवित्र, सच्चा वैष्णव, खरा वैष्णव, विष्णूच्या वंशावळीत जाणारे तुम्ही आहात, आठवण करून देतात बाबा. बाबा म्हणतात तुम्हाला माहित आहे का की आपण सर्व बीके आहात, बाबांची मुलं आहात, आम्ही सर्व शिवबाबांच्या समोर आहोत, ही स्मृती राहते का? कारण ही स्मृतीच आपल्याला श्रेष्ठ बनवते. बाबा म्हणतात नदी आणि सागर यांचा यात्रा दाखवतात. जिथे नदी आणि सागरचा मिलाप होतो तिथे यात्रा भरते. मग बाबा म्हणतात ज्ञान स्नान याद्वारे आत्मा पवित्र बनते, योग शिकून आत्मा श्रेष्ठ बनते, परंतु ही स्मृती मनुष्यांना आज नाही. भक्तीमध्ये जे काही करत आहे हेच योग्य असं त्यांना वाटत आहे. पुढे बाबांनी सांगितलं 3 पित्याचा परिचय. बाबा सांगतात सतयुगामध्ये फक्त देहधारी पित्याचा परिचय आहे, आत्म्याची स्मृती तिथे आहे, पण परमात्म्याची स्मृती सतयुगात नाही. म्हणून एकाच पित्याचा परिचय आहे. द्वापर युगानंतर 2 पित्यांचा परिचय होतो. सर्वात प्रथम या देहाच्या वडिलांचे पिता आणि दुसरे आहेत आत्म्याचे पिता. म्हणून द्वापर युगामध्ये सर्वात प्रथम शिवलिंगाची पूजा आरंभ झाली, सुरुवात झाली. मात्र आता संगम युगावर कलियुगाच्या शेवटी 3 पित्याचा परिचय शिवबाबाच आपल्याला करून देतात. ब्रह्मातनामध्ये शिवबाबा येतात, नवीन दुनियेची स्थापना करतात आणि ज्यांच्या देहामध्ये शिवबाबा येतात ते आहेत अलौकिक प्रजापिता ब्रह्मा, अलौकिक पिता. या 3 पितांचा परिचय आपल्याला संगम युगावरच होतो. पुढे बाबा सांगतात मित्र संबंधी सर्व काही असतानाही माझा तर एक शिवबाबा, दुसरा न कोणी, असा अभ्यास आतापासून करा.
का? बाबा म्हणतात असा अभ्यास जर आधी असेल, दुसरा कुणीही नाही, मी आणि बाबा, तर अंतिम समयाला आपोआपच अंतिम श्वासावर शिवबाबा आठवण येतील. बाबा म्हणतात सर्वांना मृत्यू देण्यासाठी मी आलेलो आहे, पवित्र बनवून घरी घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे. बाबा म्हणतात शरीर तर सर्वांचं विनाशीच आहे, आत्मा घरी वापस जाणार आहे, पण आत्मा नाही जाऊ शकत आहे, म्हणून बाबा घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत. म्हणून अभ्यास करायचा आहे की या देहातून निघून मला घरी वापस जायचंय. ही महाभारत लढाई प्रसिद्ध आहे आणि ही लढाई संगम युगावरच लागते. भावाभावांचं आपसामध्ये युद्ध, पांडव आणि कौरव, आणि ही लढाई आहे आता सध्या संगम युगावर. मनुष्यापासून देवता बनण्यासाठी अभ्यास चालू आहे. तर हा अभ्यास गुप्त रूपाने करणं चालू आहे, शिकवणंही चालू आहे. अच्छा, गोड गोड मुलांप्रती मात पिता बापदादांची खूप दिवसापासून दूर झालेले पुन्हा येऊन भेटलेल्या मुलांप्रती विशेष आठवण, सुप्रभात, नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते. आपणही म्हणायचे आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते नमस्ते. धारणेसाठी प्रथम पॉइंट आहे, ज्ञानसागरामध्ये ज्ञान स्नान करून स्वतःला पवित्र बनवायचे आहे. मित्र संबंधीमध्ये सोबत राहत असताना सुद्धा बुद्धीमध्ये सदैव पाहिजे की माझा तर एक शिवबाबा, दुसरा न कोण. दुसरा पॉइंट, विष्णुपुरीत चालण्यासाठी पक्का पक्का वैष्णव अर्थात पवित्र बनायचा आहे. नर्क पासून नर्क मधून जिवंतपणी मरून स्वर्गात जायचं आहे, तर बुद्धियोग शिवबाबाशी लावायचा आहे. आजचं वरदान आहे, एक लगन, एक भरोसा आणि एक रस. 3 शब्द आहेत. एक लगन, एक भरोसा आणि एक रस अवस्थेच्या द्वारे सदा निर्विघ्न बनणारे निवारण स्वरूप भव. सदा एक बाबांच्या लगन मध्ये राहणे, बाबांचे कर्तव्यांची लगन, अशा लगन मध्ये राहणारे मगन राहतात. ज्या संसारात कोणतीही वस्तू किंवा व्यक्ती आठवण नाही आली पाहिजे, आकर्षित केली नाही पाहिजे, अशी एक लगन, एक भरोसा, एक रस अवस्थेत राहणारे मुले सदा निर्विघ्न बनून चढती कलेचा अनुभव करतात. ते करण्यास परिवर्तन करून निवारण स्वरूप बनतात. कारणास पाहून कमजोर नाही बनत, निवारण स्वरूप बनतात. आजचा सुविचार, प्रशंसेच्या आधारावर प्रसन्नता अल्पकाळाची राहते. अव्यक्त इशारा, ज्वाला स्वरूप स्थितीमध्ये राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा आणि त्यासाठी ज्वाला स्वरूप स्थितीचा अनुभव करण्यासाठी निरंतर आठवणीचा ज्वाला प्रज्वलित करा, निरंतर आठवणीची ज्वाला प्रज्वलित करा. आत्मा या रथाचा सारथी आहे. ही स्मृती स्वतः याच देह व कोणत्याही प्रकारच्या देहभानापासून न्यार बनवते. स्वतःला सारथी समजण्यामुळे सर्व कर्मेंद्रिया आपल्या नियंत्रणात राहतात. सूक्ष्म शक्ती, मन आणि बुद्धी, संस्कार सुद्धा आज्ञेप्रमाणे चालतात. या गोष्टींचं विस्तृत विश्लेषण आज महावाक्यांमध्ये केलेलं आहे. चला तर मग आज दिवसभर या मुरलीचं चिंतन मंथन करूया. ओम शांती.